राज्यात शुक्रवारपासून पावसाचा जोर पुन्हा वाढणार। राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता। मराठवाड्याला पुन्हा अतिवृष्टीचा इशारा। शेतकऱ्यांना सर्व मदत करणार, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिला विश्वास। राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार, खासदार एका महिन्याचा पगार नुकसानग्रस्तांना देणार। एका महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये वर्ग करणार। राष्ट्रवादीचा नुकसानग्रस्तांसाठी निर्णय। उद्धव ठाकरे उद्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर। अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची करणार पाहणी। सकाळी 11 वाजता दौऱ्याला सुरुवात होणार। ठाकरेंच्या सेनेतील बडे नेते शिंदेंच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती। काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये भेट घेतल्याची सूत्रांची माहिती। नंदुरबारमध्ये आदिवासी युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा। पोलीस आणि आंदोलकांमध्ये दगडफेक। आंदोलनामध्ये 3 जण जखमी झाल्याची माहिती। यंदाच्या दिवाळीपूर्वी म्हाडाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। कर्मचाऱ्यांना यंदा 25,000 रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार। 6 माओवाद्यांचं गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पण। पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांपुढे केलं आत्मसमर्पण। 3 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश। लडाखमध्ये पूर्ण राज्याच्या मागणीसाठी हिंसक निदर्शनं। आंदोलकांनी भाजपचं कार्यालय पेटवलं। पोलिसांवर दगडफेक आणि सीआरपीएफचं वाहनही पेटवलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।